हे सांगण्याचं तात्पर्य असं की काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता जो की कुंभारगाव भिगवण इथला होता आणि शूटिंगच्या निमित्ताने आम्ही इथं आलेलो होतो. तर कुंभारगाव कुठे हा बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलेलाच होता. तर कुंभारगाव हे भिगवण पासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर म्हणजे सोलापूरकडे तुम्ही ज्यावेळेस जायला लागतात त्यावेळेस भिगवण थोडंसं पुढं आलं की डाव्या साईडला तुम्हाला सर्व्हिस रोडनी आत यायचं आहे आणि तिथून एक 7 ते 8 किलोमीटरवर भिगवण गाव आहे. आज आम्हाला थोडासा निवांत वेळ असल्यामुळं आम्ही काय करतोय की आमच्या इथं कल्याणदादा आहेत. तर त्यांच्याबरोबर आम्ही इथं बोटिंगला आलेलो आहे. आता बोटमध्ये कोण कोण आहे? तर आमचे चीफ एडी रोमन दादा. हाय रोमन दादा. त्याच्यानंतर आमच्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या माधुरी मॅम, ज्यांचा प्रतिभा पात्र आहे. त्यानंतर आता येत आहेत आमचे दादा. दादा तुमची पहिला ओळख करून द्या. माझं नाव कल्याण धुमाळ. आमचं व्यवसाय बोटिंगसाठी आहे. लोक पुण्यामधून जास्त लोकांची संख्येने ॲक्च्युली हा सीजन आमचा नोव्हेंबर डिसेंबरला चालू होतो. ॲक्च्युली मायग्रेट बर्ड म्हणजे फ्लेमिंगो मेन पॉईंट तिथला पक्षी पाहण्यासाठी लोक आनंद घेतात. फ्लेमिंगो तर सोडा, पण बाकीचे अदर पक्षी बी येत नाही. इथं भरपूर व्हरायटीज, कमीत कमी 150 ते 200 प्रकारचे पक्षी या नदीवरती येतात. आणि इथं पक्षी याचं मेन कारण एक ॲक्च्युली इथं पाणथळ जागा उपलब्ध होती, त्याच्यामुळे पक्ष्यांना भरपूर खाद्य इथं मिळतं. आणि ॲक्च्युली हे साधारण आता तुम्हाला काय लोकांना यायला जर अडचण असेल तर भिगवण मेन पकडायचं. भिगवण गावापासून आमचं गाव साधारण 7 ते 8 किलोमीटर आहे. तुम्हाला येण्यासाठी जर समजा पाहिजे असतं तर आमचे तुम्ही ह्याच्या भिगवणवरती आल्यानंतर आहे ना, समजा ॲक्च्युली आता तुम्हाला यूट्यूबवरती आता हे सर नंबर टाकतीलच माझा, पण ॲक्च्युली हे तुम्हाला यायचं असेल ना सीजन खास दिवाळीनंतर आमचा चालू होतो हा. आणि ॲक्च्युली तुम्हाला सर इथं आल्याबरोबर कसं वाटलं, म्हणजे तुम्हाला नेमकं जेव्हा पक्षी तुम्हाला मी दावले, फ्लेमिंगो दावले, अजून बाकी जेव्हा तर पक्षी भरपूर दावले, तुम्हाला काय वाटलं नेमकं? त्याचा तुमचा अनुभव सांगा तुमचा आता थोडासा. कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे फ्लेमिंगो बघितलं? कल्याणदादाने आम्हाला ज्यावेळेस इथं फिरायला आणलं तर खरं तर सीझन नसताना सुद्धा त्यांनी इतक्या जवळ नेलं त्या फ्लेमिंगोच्या इथं. आणि फक्त फ्लेमिंगोच नाही, इतक्या अनेक प्रकारचे पक्षी त्यांनी दाखवले आणि त्यांची नावंसुद्धा त्यांनी सांगितली. आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे. आणि त्यांनी एवढंही सांगितलं की फक्त बोटिंगसाठी नाही तर बरेचशी काही लोक जी आहेत, मग सोलापुरातले असतील, पुण्यातले असतील किंवा अन्य ठिकाणचे असतील, तर मुलांचे वाढदिवससुद्धा साजरे करण्यासाठी ते या ठिकाणी येतात. आणि पूर्ण ही बोट वगैरे अशी सजवली जाते. म्हणजे आपल्या काही गोष्टी ज्या असतात की ज्या आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जाऊन भरमसाठ पैसे देऊन जे एन्जॉय करतो, त्याच्याऐवजी इथं आलात, निसर्गाच्या सानिध्यात आलात, स्वच्छ हवा आहे, दमटपणा कुठेही नाही, स्वच्छ नितळ आणि सपाट असं पाणी आहे. आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीजचे पक्षी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तर मी तर म्हणेन नक्की या आणि कल्याणदादांना भेटा आल्यानंतर. कारण कल्याणदादा ही एक अशी व्यक्ती आहे की तुम्हाला इतकं काही गोष्टी सगळं सांगतील ना त्या, की आम्ही स्वतःसुद्धा त्यांचा अनुभव घेतलेला आहे की पैसा तर महत्त्वाचा आहेच, त्यांच्यासाठी पर्यटन आहे, पण ते पैशापेक्षा माणसाच्या आनंदाला आणि समाधानाला ते पहिला महत्त्व त्याचं देतात. तर माझी एकच विनंती आहे की आपण जेव्हा केव्हा इथं याल तर येण्यापूर्वी मी त्यांचा माझ्या ह्याच्यावर यूट्यूबच्या माझ्या या व्हिडिओवर त्यांचा नंबर टाकेन. तुम्ही त्यांना फोन करावा. येण्यापूर्वी त्यांना फोन केलात की ती सगळी काही व्यवस्था असेल तुमची राहण्या खाण्यापिण्याची किंवा तुम्हाला इथं बोटिंग करायची, तर ते सगळं ते तुम्हाला करून देतील आणि तुम्ही आनंदाचा, निसर्गाचा आनंद लुटू शकता. मी कुंभारगाव भिगवणवरून धीरज बिडवे. ॲक्च्युली आता दुसरं सांगायचं म्हणजे काय,